भगवान पिता रात्री शरदोत्फुल्लमल्लिका वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रिता। भगवान श्री कृष्ण परमात्म्याने ब्रज गोपिकांना महारासाचा दिव्य आनंद देण्यासाठी शरद पौर्णिमेची रात्र निवडली। त्या शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान परमात्म्याने सुंदर अशी बासरी वाजवली। ती बासरी ऐकून सर्व गोपिका आपलं काम धाम सर्व टाकून भगवंताकडे धावत येतात। भगवान परमात्म्याने त्या रात्रीचा कालावधी वाढवला। किती वाढवला? आपल्या नाही, ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र केली। ब्रह्मदेवाचा एक दिवस सांगतो। कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे 4 युग मिळून एक चतुर्युगी होते। आणि 4 युगाचं आयुष्य आहे 43,20,000 वर्ष। असे 43,20,000 वर्ष जेव्हा 2000 वेळेला जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो। जे गणित येईल त्याला 30 ने गुणायचं, 1 महिना। आणि जे 1 महिन्याचं गणित नाही गेल त्याला पुन्हा 6 ने गुणायचं, 6 महिन्याची रात्र। भगवान परमात्म्याने बासरी वाजवल्यानंतर त्या गोपिका आपलं सर्व काम धाम टाकून निघतायत। निशम्य गीतं तदनंगवर्धनं ब्रज श्रिय कृष्ण गृहीत मानसा आजगुरन्योन्यमलक्षितोद्यमा सयत्र कांतो जगदुलकुंडला। एक गोपिका आपल्या मालकाला वाढत होती। ताटातली चपाती संपलीये, हातात चपाती घेतली आणि बासरी कानावर पडल्याबरोबर तशी चपाती घेऊन निघाली। एक गोपिका शिरा बनवत होती। तिच्या मालकाला शिरा जास्त आवडत असे। शिरा बनवता बनवता जशी बासरी कानावर पडली तसा चमचा घेऊन निघाली। एक गोपिका शृंगार करत होती आणि शृंगार करत असताना डोळ्यांना काजळ लावत होती। काजळ लावत असताना एका डोळ्याला काजळ लावलं, दुसऱ्या डोळ्याला लावणार तेवढ्यात बासरी ऐकवली तशीच निघाली। एक डोळा काळा, एक पांढरा, तशीच निघाली। एक गोपिका सारण्याचं पोतारण्याचं काम करत होती। सारणं पोतारणं 2 प्रकारचं, एक म्हणजे घराला, दुसरं म्हणजे तोंडाला। तोंडाला आता कमी सारत नाही, खूप महाग येते तोंडावर सारणं। बंदर को भी सुंदर बना देता है, फक्त पाहिजे पैसे। सारवता सारवता भगवंताची बासरी ऐकवली तशी शेणाच्या आत घेऊन निघाली। एक गोपिका मुखाला अंगराग लावत होती। संस्कृत मध्ये पावडरला अंगराग म्हणतात। राग नाही बरं, राग, अंगराग। हातात पावडर घेत नाही, तोंडाला लावलं, ते पुसावं लागतं ना। पुसण्याच्या अगोदरच बासरी ऐकू आली आणि तशीच पांढराच्याला घेऊन निघाली। एक गोपिका वस्त्र परिधान करत होती। वस्त्र परिधान करत असताना बासरी ऐकू आली, उलटे सुलटे वस्त्र परिधान केले आणि तशीच निघाली। एक गोपिका अलंकार धारण करत होती। अलंकार धारण करत असताना भगवंताची बासरी कानावर पडली, उलटे सुलटे अलंकार परिधान केले आणि ती गोपी धावत सुटली। त्या गोपिकांचं वर्णन केलेलं आहे। कशी ती गोपिका? ओ रात दिन श्याम पिया तेरे ही ख्यालों में रहती हूँ, सारी सारी
बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. उलटे सुलटे अलंकार परिधान केले निघाले. डोळ्यामध्ये भरतात काजळ, पण काजळाच्या जागेवर तिने लाली लावली. काजळ आणि कपाळावर हळदीने मळवत वर्णन तशीच निघाली. एक गोपिका तिला थोडा शृंगार करत असताना वेळ लागला तर तिच्या मालकाला कळालं आणि त्याने बाहेरून कडी लावून घेतली. इको कमी. खबरदार, जेव्हापासून तुझा हात तुझ्या वडिलांनी माझ्याकडे दिलाय, माझ्या हातात दिलाय, तेव्हापासून तुझ्यावर माझी सत्ता आहे, जायचं नाही. तेव्हा ती गोपिका म्हणते, हो तुमची सत्ता आहे ना या नासक्या कुसक्या शरीरावर आहे, माझ्यावर नाही. तिने आसन टाकलं, आसनावर बसली आणि भगवंताचं चिंतन करता करता सर्व गोपिकांची आधी भगवंताच्या चरणाजवळ जाऊन पोहोचली. हे ऐकल्यावर परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं. महाराज, त्या गोपिकांचा एवढा अधिकार होता? श्री शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, त्या काय सामान्य गोपिका होत्या का? मग कोण होत्या त्या? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, म्हणून परतल्या नेती नेती, माझी सुख संगती न पवेची. ज्ञानपर, कर्मपर, उपासनापर ज्या वेदातल्या श्रुती त्या गोपिकांचं रूप धारण करून वृंदावनात प्रगट झाल्या होत्या. जेव्हा भगवान परमात्मा दंडकारण्यामध्ये आले वनवासी असताना, दंडकारण्य ऋषींना कळालं, बघा भगवंताचा गृहस्थाश्रम बघा, पत्नी सोबत आहे तरी संन्यासासारखं जीवन जगताय. तापस वेश विशेष उदासी, पत्नी सोबत असूनही संन्यासी जीवन जगतायत. आपण सुद्धा गृहस्थाश्रमी होऊन आपल्याला संन्यासी जीवन जगता आलं असतं, म्हणून आपण जर लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. तेवढं एक संन्यासी म्हणे, आता काय हरकत आहे लग्न करायला? म्हणे आता दाढी पांढरी होऊन गेली, आता कोण देणार आहे मुलगी? तेवढ्या एक साधू म्हटले, एक पर्याय. काय पर्याय म्हटले? अहो म्हटले, भगवान राम प्रभूच्या चरणाचा प्रताप आहे की त्यांच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर दगडाची बाई होते. म्हणे असं? हो म्हटले, उचला दगड, चला प्रभूकडे. सर्व ऋषी लोकांनी उचलले ना दगड डोक्यावर. ज्याला 60 किलोची पाहिजे होते त्याने 60 किलोचा दगड उचलला, निघाले प्रभूकडे. प्रभूला असं सांगायचं होतं, प्रभू हे दगड घ्या आणि या दगडांच्या आम्हाला पत्न्या करून द्या. पण प्रभूला पाहिल्याबरोबर भगवंताच्या रूपावर एवढे मोहित झाले, एवढे मोहित झाले, ते विसरले आणि म्हणायला लागले, प्रभू हे दगड घ्या आणि आम्हाला पण तुमच्या पत्न्या करून घ्या. राम प्रभू म्हटले, या अवतारात नाही, या अवतारामध्ये एक बाणी, एक वाणी आणि एकच राणी, दुसरी नाही. पण तुमची इच्छा पुढच्या अवतारा पूर्ण करणार. तुम्ही गोपिकांचं रूप धारण करून वृंदावनामध्ये या, मी महारासाचा दिव्य आनंद तुम्हाला देईन. त्याच दंडकारण्यातले ऋषी गोपिकांचं रूप धारण करून वृंदावनामध्ये प्रकट झाले होते. आता विचार करा, भगवंताने काय मेकअप केला असेल का वनवासामध्ये? जटा बांधल्या होत्या हो, तरी सुद्धा भगवान एवढे सुंदर दिसत होते. मग आता विचार करा, तपस्वी वेशामध्ये भगवान रामचंद्र प्रभू एवढे सुंदर दिसत होते, तर मिथिला नगरीमध्ये जेव्हा भगवंताचा विवाह सोहळा संपन्न झाला, भगवान जेव्हा नवरदेव झाले असतील तर भगवान किती सुंदर दिसत असतील. भगवंताच्या सौंदर्यावर सर्व मिथिलावासी स्त्रिया मोहित झाल्या आणि सीतेशी विवाह झाल्यानंतर त्या प्रभूकडे आल्या आणि प्रभूंना नतमस्तक झाल्या. प्रभू, सीतेचा जसा स्वीकार केला ना तुम्ही, तसं तुम्ही आमचाही स्वीकार करा. भगवंत म्हटले, या अवतारात नाही, पुढच्या अवतारामध्ये वृंदावनात या, मी तुमची इच्छा निश्चित पूर्ण करणार रासक्रीडेच्या माध्यमातून. आज त्याच स्त्रियांनी तपश्चर्या केली आणि वृंदावनात प्रगट झाले. कोणी सुना झाल्या, कोणी सासवा झाल्या, कोणी लेकी झाल्या. वृंदावनामध्ये आल्या, अनेक वर्षापर्यंत वाट पाहिली की कधी आपल्याला भगवान परमात्मा रासक्रीडेचा आनंद देणार आहे. आणि आज जेव्हा भगवान परमात्म्याने शरद पौर्णिमेच्या रात्री बासरी वाजवली तर त्या गोपिका धावत सुटल्या. आणि जशा धावत सुटल्या, काहींना वडिलांनी अडवलं,
काहींना बंधूंनी अडवलं, काहींना मुलांनी अडवलं, तर काहींना पतींनी अडवलं, पण आज मात्र त्या थांबायला तयार नाही. तहा वार्यमानाहा पतिभिः पितृभिः भ्रातृबंधुभिः गोविंदा परुतात्मानो न निवर्तंत मोहितः. भगवंताच्या बासरीच्या स्वरावर एवढ्या मोहित झाले आहेत की आज कोणीही अडवण्याचा प्रयत्न करते पण त्यांना थांबता भगवंताकडे पोहोचल्या. जसे त्या भगवान परमात्म्याकडे आल्या, भगवान परमात्म्याने सर्वांचं स्वागत केलं. स्वागतम भो महाभागा प्रियं किं करवाणि वः ब्रजस्यानामयं कश्चित् ब्रूतागमन कारणम्. आगतम स्वागतम सुस्वागतम. हे गोपिकांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गोपिकांना आनंद वाटला. अनंत जन्मापासून आपण भगवान परमात्म्याचा महारास लीलेचा आनंद घेण्याकरता प्रतीक्षा करत होतो. वृंदावनात आलो, वृंदावनात हे अनेक वर्ष प्रतीक्षा केली आणि आज बासरी वाजून भगवान परमात्म्याने आपल्याला बोलवलं आणि आज आल्यावर बघा किती सुंदर स्वागत करतोय. स्वागतम वो महाभागा. सर्व गोपिका प्रमुदित प्रसन्न झाल्या, प्रफुल्लित झाल्या, पण तो आनंद जास्त टिकला नाही. भगवंताने लगेच प्रश्न विचारला, ब्रूतागमन कारणम. कशा करता आल्यात? हा, मला माहिती आहे आज पौर्णिमा आहे ना, शरद पौर्णिमा, म्हणून चांदणं पाहण्याकरता तुम्ही आल्यात. बघा चांदणं किती सुंदर आहे. पाहिलं का? जा आता घरी. गोपिकांनी मान हलवली. नाही नाही, आम्ही अशा अनेक पौर्णिमा गेल्यात आणि अनेक चांदणं पाहिलं. मग कशा करता आल्यात तुम्ही? वृंदावनाची शोभा पाहण्याकरता आल्यात का? बघा किती सुंदर असं वृंदावन आहे, किती सुंदर पुष्प उमललेली आहेत. बघा ना, पाहिलं का? जा आता घरी. गोपिकांनी पुन्हा मान हलवली. नाही नाही, आम्ही वृंदावन अनेकदा पाहिलंय, आम्ही वृंदावनाची शोभा पाहण्याकरता आलेले नाहीत. मग कशा करता आल्यात तुम्ही? आत्ता समजलं मला. मालकाबरोबर भांडण झालंय तुमचं, म्हणून तुम्ही रुसून मालकाला सोडून माझ्याकडे आलात ना. ऐका, एकदा लग्न झालं की माहेरची आशा सोडून पतीचा संसार करावा, पतीच्या संसारामध्ये मन लावावं. पती हाच परमेश्वर आहे. परमेश्वर समजून पतीची सेवा केली तर तिला दुसरं कोणतं तीर्थ करायची गरज नाही, व्रत करायची गरज नाही, कथा ऐकायची गरज नाही, कीर्तन ऐकायची गरज नाही, नामस्मरण करायची गरज नाही. जर पतीला परमेश्वर समजून सेवा केली तर महिलांनी आपल्या पतीला परमेश्वर समजून सेवा करावी आणि पतींनी सुद्धा परमेश्वर सारखं राहिलं पाहिजे. नाही तर मग एकटं महिलांना सांगायचं का तुम्ही परमेश्वर समजून सेवा करा, सेवा करा, सेवा करा. आणि जर पती परमेश्वर दररोज संध्याकाळी येत असताना जर फिट होऊन येत असेल, लेझिम खेळत येत असेल, कस काय परमेश्वर समजायचं? दोन्ही बाजूला महिलांनी पतीला परमेश्वर समजून सेवा करावी आणि पती देवाने सुद्धा परमेश्वरासारखं वागलं पाहिजे. हे गोपिकांनो, जी स्त्री आपल्या पतीला सोडून परपतीकडे जाते ना, ती महिला इह लोकामध्ये अपकीर्ती अपमान पावते आणि परलोक तिचा मुक्तो. अस्वर्ग्यम अयशस्कम च फल्गुकृच्छम भयावहम जुगुप्सितं च सर्वत्रम औपपत्यम कुलस्त्रिया. पती ही शुश्रूषणम श्रीनाम परो धर्मो ही अमायया. निष्कपट बुद्धीने पतीची सेवा करणं हा पत्नीचा परम धर्म आहे. म्हणून तुम्ही जा, पतीची सेवा करण्याकरता जा. गोपिका म्हणतात, नाही नाही, मालकाबरोबर आमचं भांडण झालेलं नाही. मग कशा करता आलात तुम्ही? माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला भेटण्याकरता आलात का? चुकीचं आहे तुमचं. पतीला सोडून परपतीकडे जाणं म्हणजे नरकाचा दरवाजा उघडणे. असं करू नये. तेव्हा त्या गोपिकांना वाटलं, आपण जर याला आता उत्तर दिलं नाही तर हा 12 वाजेपर्यंत असाच प्रवचन करत राहील. भगवंत
भगवंताने 10 श्लोकामध्ये प्रश्न विचारले, तर त्या गोपिकांनी 11 श्लोकामध्ये त्या गोपिकांनी भगवंताला उत्तर दिलं. याला भागवतामध्ये प्रणय गीत असं म्हणतात. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, आणि ते प्रेम करत असताना ही जाण आहे की हा कोणी सामान्य नंदाचा पोरगा नाहीये, हा जगताचा आत्मा आहे, जगताचा आधार आहे, सर्व सत्ताधीश परमात्मा आहे, हे ओळखून ते प्रेम करत होते. लक्ष द्या. आता जर सामान्य कोणी नंदाचा मुलगा आहे असं समजून त्या गोपिकांनी प्रेम केलं असतं, तर ते त्यांचं जार प्रेम ठरलं असतं, त्यांचा व्यभिचार ठरला असता आणि गोपिका नरकात गेल्या असत्या. पण भगवान परमात्मा हा संपूर्ण जगताचा आधार आहे, विश्वव्यापक परमात्मा आहे. त्या गोपिका म्हणाच्या, दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, परी व्यापून या ठेला चराचर. हा सर्वांचा आत्मा श्रीकृष्ण परमात्मा आहे असं जाणून त्या प्रेम करायच्या. म्हणून सर्वात अमर प्रेम गोपिकांचे, सर्वश्रेष्ठ भक्ती गोपिकांची. नारद महर्षी सांगतात, भक्ती करावी कशी, यथा व्रज गोपिकांना. गोपिकांनी जशी भक्ती केली तशी भक्ती करावी. गोपिका शृंगार करायच्या ना, तर गोपिकांचा शृंगार सुद्धा भक्ती. कसं काय? मी शृंगार करते कोणासाठी? माझ्या कृष्णासाठी. माझ्या कृष्णाला प्रसन्नता वाटेल म्हणून मी शृंगार करते. लक्ष द्या. त्यांनी केलेला संसार सुद्धा परमार्थ ठरला. का? कारण त्यांचा जो संसार आहे तो स्वतः करता नसून तो देवा करता. त्यांनी स्नान करायचं कशा करता? देवा करता. तर त्यांचं स्नानही भक्ती ठरली, त्यांचा शृंगारही भक्ती ठरला. आपली देवपूजा भक्ती ठरते का याच्यात प्रश्नचिन्ह आहे. कारण आपली देवपूजा सुद्धा अहंकारासारखी असते. मी माझ्यासारखी देवपूजाच कोणी करत नाही, माझ्यासारखं नामचिंतनच कोणी करत नाही. 11 माळा झाल्याशिवाय पाणीच पित नाही, अख्ख्या गावभर सांगत फिरते. म्हणजे आपल्या भक्ती सुद्धा अहंकार आहे. त्या गोपिकांनी केलेली संसाराची सर्व कामं करीती काम धाम, परी त्याचे पासी वृत्ती हो. म्हणून त्या गोपिकांनी भगवंताला सर्व जगताचा आत्मा राम म्हणून स्वीकारलेलं होतं, मानलेलं होतं. त्या गोपिका भगवान परमात्म्यावर प्रेम करायच्या, परंतु गुप्त प्रेम होतं. भगवान म्हटले, जोपर्यंत तुम्ही प्रेम उघड करत नाही तोपर्यंत तुम्हाला महारासाचा दिव्य आनंद प्राप्त होणार नाही. म्हणून त्या गोपिकांनी 11 श्लोकामध्ये प्रणय गीताच्या माध्यमातून आपलं प्रेम भगवान परमात्म्या पुढे प्रगट केलं. मैवं विभोर्हति भवान् गदितुं नृशंसम् संत्यज्य सर्वविषयान् तव पादमूलम् भक्ता भजस्व दुर्वग्रहमात्यजस्मान् देवो यथादिपुरुषो भजते मुमुक्षुम्. हे प्रभू, तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात घरी निघून जा, घरी निघून जा. हे प्रभू, आम्हाला घरी पाठवू नका. आता आम्ही घराचा त्याग करून तुमच्याकडे आलोय. आम्ही भक्त आहोत आणि तुमची सेवा करण्याकरता आलेलो आहोत. तुम्ही सांगतात घरी जा. घरी आमचं फक्त शरीर जाईल, पण मन तुमच्या जवळ आहे ना. तुमच्या स्वरूपाने आमचं चित्त हरण केलंय. शरीराने घरी जाऊन काय करू आम्ही? चित्तं सुखेन भवता परुतं गृहेषु यन्निर्विशत्युत करावपि गृहकृत्ये पादौ पदं न चलतस्तव पादमूलात् यामः कथं व्रजमथो करवाम किं वा. हे कन्हैया, शरीराने जाऊन आम्ही घरात करणार तरी काय? मग काय करायचं इथे? सिंचांगनस्त्वदधरामृतपूरकेन, तुझ्या अधरामृताने आमच्यावर भक्ती प्रेमाचा वर्षाव कर, सिंचन कर, प्रेम सुखाचा आनंद दे. गोपिकांनी प्रेम प्रगट केलं आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले. एक एक गोपी, एक एक गोपाळ
हातात हात घेऊन रास क्रीडा करू लागले. पण रास क्रीडा करत असताना तिथं कामदेव आला. कामदेव, कारण वृंदावनातल्या सर्व सुंदर सुंदर गोपिका त्या ठिकाणी आहेत आणि एकटे पुरुष भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. भगवान परमात्मा एकटे आहेत आणि त्या कामाने प्रवेश केला. संमोहन, उच्चाटन, उद्दीपन, पाचही बाण चालवले. पण भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये कामोर्मी निर्माण होऊ दिली नाही. शेवटी तो काम भगवंताला शरण आला आणि भगवान परमात्म्याला शरण येऊन भगवंताला नतमस्तक होतो आणि भगवंताला एक नवीन नाव देतो, अच्युत. जो आपल्या स्वरूपापासून कधी होत नाही पदच्युत, त्याला म्हणतात अच्युत. बोलो अच्युत भगवान की. भगवान परमात्मा गोपिकांबरोबर विहार करू लागले. बाहु प्रसार परिरंभ कराल कोरू निविस्तनाल भननर्मन खाग्रपातैः श्वेल्यावलोक हसितैर्व्रज सुंदरीणाम् उत्तम वयं रतिपतिं रमयां चकार. काम निघून गेला पराजित होऊन आणि भगवान परमात्मा गोपिकांबरोबर विहार करता करता गोपिकांच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला. जसा अहंकार निर्माण झाला तसे भगवान परमात्मा अंतर्धान झाले. अंतर्हिते भगवती सहसैव ब्रजांगना. भगवान परमात्मा महारासाचा दिव्य आनंद देत असताना अचानक अदृश्य होत आहेत, अंतर्हित होत आहेत. गोपिका वेड्यासारख्या विरह अग्नीमध्ये जळू लागल्या आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना करू लागल्या. कान्हया रे जगजेठी देई भेटी कवेळा कायम कलिलेवनी सावजानी वेढिले. भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात, प्रभू आपण अदृश्य का झालात, अंतर्हित का झालात. भगवान परमात्म्याच्या लीलांचा चुकीच्या पद्धतीने अनुकरण करतात तरी भगवान प्रगट होत नाही. तुलसीला विचारतात, अशोकाला विचारतात, पिंपळाला विचारतात, को जड को चेतन नाही जानत विरही जन. जेव्हा भगवान परमात्मा प्रगट झाले नाही, चालत चालत गेले तर तिथे राधाराणी सुद्धा मूर्छित झाल्या होत्या. कारण भगवान परमात्मा सर्वांच्या मधून अंतर्हित झाले राधाराणींना घेऊन. पण राधाराणी म्हटले मी पायी पायी चालू शकत नाही. म्हणे मग भगवान म्हटले माझ्या खांद्यावर बसा. खांद्यावर बसण्याकरता भगवान परमात्म्याच्या राधाराणी उद्युक्त झाल्या. राधाराणी विरामध्ये मूर्छित पडलेले सर्व गोपिका जातात, मूर्छा दूर करतात आणि त्या राधाराणी सर्व गोपिकांना घेऊन यमुनेच्या तीरावर येतात आणि तीरावर येऊन सुंदर असं गीत गातात. या गीताला गोपी गीत असं म्हणतात. ज्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी दररोज रात्री गोपी गीताचा पाठ करावा. भगवान परमात्मा लवकरात लवकर त्यांच्यावर कृपा करत असतो. सर्व गोपिका गात आहेत. गोप्य ऊचू जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा
आर्ततेने प्रार्थना करतात, हे कन्हैया, जोपर्यंत तुम्ही वैकुंठात होते, वैकुंठातून वृंदावनात अवतार घेतला नव्हता, तोपर्यंत या गोकुळाचा वृंदावनाचा महिमाच नव्हता. पण जसे तुम्ही गोकुळातून या वैकुंठातून वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आले, तर या गोकुळाचा महिमा वैकुंठापेक्षा श्रेष्ठ झाला. का? अत्र इंदिरा शाश्वत श्रयते, इथे रे लक्ष्मी शाश्वत वास्तव्य करते. वास्तविक पाहता लक्ष्मी कुठेच टिकत नाही. आज तुमच्याकडे कथा संपल्यानंतर माझ्याकडे येईल आणि काला झाल्यानंतर तिच्याकडे जाईल. म्हणजे बँकेकडे म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलं? म्हणजे लक्ष्मी काय आहे? चंचल आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसे तरुवर छाया. झाडाची सावली कशी असते? पूर्वे सकाळी पश्चिमेला, दुपारी खाली आणि संध्याकाळी पूर्वेला. तसं धनाचा विश्वास धरू नये. लक्ष्मी चंचल आहे, परंतु भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि लक्ष्मी ही स्थिरावली. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. हे प्रभू, तुम्ही आम्हाला आगासुरापासून वाचवलं, बकासुरापासून वाचवलं, कालिया नागापासून वाचवलं. तुम्ही त्या 12 गाव अग्नीपासून तुम्ही आम्हाला वाचवलं. 12 गाव अग्नी प्राशन केला. मग या वियोगाच्या अग्नीमध्ये जाळण्याकरता तुम्ही आम्हाला वाचवलं का? हे प्रभू, आम्ही मरूही शकत नाही आणि जगूही शकत नाही. जगू का शकत नाही? तुमच्या विरहामध्ये जगण्याची आमची इच्छा नाही. पण जगण्याची इच्छा नसली तरी मरू का शकत नाही? कारण तुमचं कथारूपी अमृतपान आम्ही केलंय. बाकीचं अमृतपान केल्यानंतर काही विशिष्ट दिवसानंतर, वर्षानंतर पुण्य संपलं की त्याला खाली यावं लागतं. पण जो कथारूपी अमृतपान करतो तो कायमचा अमर होतो. खरं अमृत कोणतं आहे? भागवत रूपी कथामृत आहे. त्यामुळे ते कथेचं अमृत पिल्यामुळे आम्ही मरू शकत नाही आणि तुमच्या वियोगाच्या अग्नीमध्ये आम्ही जगू शकत नाही. खूप आर्ततेने प्रार्थना केली. यत्ते सुजात चरणांबुरुहं स्तनेषु, भीताशनै प्रियदधी महि कर्कशेषु, तेनाटवी मटसि तद्व्यथतेन किंस्वीत्, कूर्पादिभिर्भ्रमति धीर भवदाम्युषां नः. आणि जेव्हा गोपिकांनी खूप आर्ततेने प्रार्थना करायला सुरुवात केली, इति गोप्य प्रगायन्त्य प्रलप्यन्त्यश्च चित्रधा, रुरुदु सुस्वरं राजन् कृष्ण दर्शन लालसा. श्री कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाच्या लालसेने त्या गोपिका सुस्वरामध्ये रडू लागल्या आणि त्यांचं रडणं ऐकून भगवान परमात्म्याला कीव आली. भगवान परमात्मा थांबू शकला नाही आणि भगवान परमात्मा त्या गोपिकांमध्ये प्रगट झाले. तासामावीर भूचौरी स्मयमान मुखांबुज, पीतांबरधर श्रग्वी, साक्षात् मन्मथ मन्मतः. कामाच्याही अंतःकरणाला मंथून करून टाकेल अशा सुंदर रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाला. त्या गोपिकांना आनंद झाला आणि सर्व गोपिका भगवान परमात्म्याच्या त्या अंगसंग प्राप्त करून अत्यंत प्रसन्न झाल्या आणि विचार करू लागल्या, कन्हैया, का बरं तू आम्हाला वियोगाच्या अग्नीमध्ये जाळलं? भगवंत म्हणता, जोपर्यंत चटके सहन करत नाही उन्हाचे तोपर्यंत सावलीचा आनंद नाही. जोपर्यंत भुकेची वेदना सहन करत नाही तोपर्यंत जेवणाचा आनंद नाही. तहानेचे दुःख सहन करत नाही तोपर्यंत पाणी पिण्याचा आनंद नाही. तसं वियोगाचे दुःख सहन केल्याशिवाय संयोगाचा आनंद नाही. म्हणून तुम्हाला वियोगाच्या अग्नीमध्ये जाळलं. दुसरं कारण, तुमच्या अंतःकरणरूपी माठामध्ये, तुमच्या अंतःकरणरूपी घटामध्ये मला ब्रह्मरस टाकायचा आहे. मग त्या माठाला तडा तर नाही ना. मातीचा घट तयार होतो, पण त्या मातीच्या घटात जर पाणी टाकलं तर घट नष्ट होऊन जाईल. त्या घटाला
अग्नीमध्ये जाळावं लागतं आणि एकदा तो अग्नीमध्ये जळला, अग्नीच्या आव्यातून जर बाहेर आला तो, मग त्याच्यामध्ये किती पाणी टाका, किती वर्षापर्यंत टाका, त्याच्यातून पाणी गळत नाही. तसं वियोग रूपी अग्नीमध्ये तुम्हाला मी जाळलं का, तुमच्या अंतःकरणातून तो ब्रह्मरस नष्ट होऊ नये, गळून निघून जाऊ नये, म्हणून त्याच्याकरता विरह अग्नीमध्ये जाळलं. आता चिंता करू नका, महारासाचा तो दिव्य आनंद तुम्हाला मी देणार आहे. आणि भगवान परमात्मा गोपिकांबरोबर विहार करू लागले, नृत्य करू लागले. पादन्यासैर भुज विभूतिभिः संस्मृतैर्भ्रू विलासै भजन्मध्ये चलकुटपटे कंडलैर्गंडलोलैः स्विद्यन्मुखा कबररशना ग्रंथय कृष्णवध्वो गायन्तस्तं तडित इवता मेघचक्रे विरेजू. भगवान परमात्मा त्या ब्रज सुंदरींबरोबर विहार करू लागले. विहार करत असताना भगवान महादेव सुद्धा त्यांच्यामध्ये प्रवेश झाले. गोपिका म्हणतात, बाबा पुरुष प्रवेश वर्जित आहे, इथे फक्त एकटे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुरुष, बाकी सर्व गोपिका. भगवान महादेव म्हणतात, गोपिकांनो मला येऊ द्या, मलाही चांगला ठुमका मारता येतो. गोपिका म्हणतात, तुम्हाला काय ठुमका मारायचा, तो यमुनेच्या तीरावर मारा तिकडे. भगवान भोलेनाथ यमुनेच्या तीरावर आले, यमुनेमध्ये स्नान केलं आणि सुंदर असा गोपीचा वेश धारण करून भगवान महादेव महारासामध्ये प्रवेश झाले. ऐका, ज्या महादेवाने कामाला जाळलं तो महादेव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या महारासामध्ये प्रवेश करतो. याच्यावरून लक्षात ठेवायचं, महारास ही कामक लीला नाहीये, महारास ही आत्मारामाची लीला आहे. भगवान महादेव जसे प्रवेश झाले, भगवंताने एका मिनिटात ओळखून घेतलं, आइये मेरे गोपेश्वरनाथ. एक बार श्री बोल भंडारी बनकर ब्रज किनारे वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. एक बार बोले भंडारी बनकर वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. एक बार श्री बोल भंडारी
गोपेश्वरनाथ की जय. प्रत्यक्ष देवादिदेव महादेव सुद्धा ज्या महारासामध्ये प्रवेश प्राप्त करतात तो महारास काही सामान्य असेल का? दिव्य लीला भगवान परमात्म्याची महारासाची. श्री वृंदावन के रास में पहुँच गए महेश, मिल सखियन के झुंड में करके गोपिका वेश. नारायण ब्रज भूमि को सुरपति नावत मात, या आए गोपी भये श्री गोपेश्वर नाथ, श्री गोपेश्वर नाथ. भगवान परमात्म्याने गोपी रूप धारण करून भगवान परमात्म्यांबरोबर रासलीला खेळत आहेत. तुम्ही आम्ही आपण सर्व जीव सुद्धा कोण आहोत? गोपी आहोत. गोपी. आणि ज्याला महारासाचा आनंद प्राप्त करायचा आहे त्याला गोपीच व्हावं लागतं. भगवान महादेव सुद्धा महादेव रूपामध्ये त्यांना महारासामध्ये प्रवेश मिळाला नाही. महादेवाला सुद्धा गोपी व्हावं लागलं तेव्हा त्यांना प्रवेश मिळाला. म्हणून प्रत्येकाने मनामध्ये कल्पना करायचंय की आपण कोण आहोत? गोपी आहोत. जो मनामध्ये भावना करतो की मी गोपी आहे आणि ती गोपी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर रास क्रीडा करते, अशी भावना करून आपण सर्वांनी भगवान परमात्म्याच्या त्या रास क्रीडेमध्ये सहभागी व्हायचंय. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे कृष्ण नाचे,